नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. चातुर्मासामध्ये यापैकी कोणताही एक नियम पाळा. भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमची कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल. चातुर्मासामध्ये काय करावे आणि काय टाळावे ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, चातुर्मासामध्ये पाळायचे जे काही नियम आहेत ते सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही यातील फक्त एक जरी नियम पाळला तरी भगवान श्री हरी विष्णूंची कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरी नांदेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर मंडळी, चातुर्मासाचा प्रारंभ 26 जुलै 2026 रविवार देवशनी एकादशी पासून सुरू होतो. चातुर्मास समाप्ती 22 नोव्हेंबर 2026 देवउठणी प्रबोधनी एकादशी पर्यंत समाप्त होतो. या काळात भगवान विष्णू योग निद्रेत असल्यास मानले जाते. या काळामध्ये जप, तप, दान, व्रत, सात्विक आहार आणि इतर नियमांचे पालन करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्याचा काळ असतो. याला चातुर्मास असे म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने, आषाढाचे 20 दिवस, भाद्रपद, श्रावण, अश्विन हे 3 महिने पूर्ण आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. सर्वसामान्य लोक चातुर्मासामध्ये एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी मुंज, पवित्र संस्कार, विवाह, दीक्षागृह, यज्ञ, गृहप्रवेश, बहुदान इत्यादी शुभ कामे केली जात नाहीत. तर यंदाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही अवश्य नक्की पाळा. तर मंडळी, चातुर्मासात पाळायचे 9 मुख्य नियम. तर बघा, पहिला म्हणजे आहाराचे नियम, ते आपण जाणून घेणार आहोत. दुसरं, वाणी आणि मनावर संयम. तिसरा, रोजची पूजापाठ कशी करावी ते देखील आपण जाणून घेऊ. तसेच चौथा म्हणजे ब्रह्मचर्य आणि शुद्धता. 5वा, दान धर्म कसे करावे. 6वा, शुभ कार्य टाळावे. 7वा, शरीराची शुद्धी. आणि 8वा, प्रवास आणि करमणूक कमी. संकल्प पक्का करायचा आहे. त्यातील पहिला नियम म्हणजे आहार आणि नियम. तर या महिन्यामध्ये आपण मांसाहार, मद्य, कांदा, लसूण हे टाळायचं आहे किंवा तुम्ही एका वेळी जेवण आणि सात्विक जेवण करायचं आहे. तसेच बघा, पातळ भाज्या जसे वांगी, भोपळा, कारले काही जण टाळत असतात. तर यापैकी तुम्ही कोणत्याही एखादी भाजी आहे तर ती टाळायची आहे. 2 नंबरला व्रत आणि संयम. तर बघा, या दिवशी खोटं बोलू नये, राग करू नये, ब्रह्मचर्य पाळणे, मन शांत ठेवणे म्हणजे चातुर्मासामध्ये आपल्याला असं नियम पाळायचे आहेत. तसेच बघा, पूजापाठ. तर रोज विष्णू किंवा कृष्ण स्वामींची पूजा, तुळशीला जल अर्पण करणे, तुळशीभोवती आपण प्रदक्षिणा मारायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तुळशीला दिवा लावायचा आहे, तुपाचा शुद्ध दिवा लावायचा आहे. तसेच ब्रह्मचर्य आणि शुद्धता. तर मनाने आणि शरीराने पवित्र राहावे. शक्य असेल तर जमिनीवर झोपावे, लवकर झोपावे, लवकर उठावे. घर आणि देवघर स्वच्छ ठेवायचं आहे. देवांची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे. तसेच शरीराची शुद्धी. तर काही लोक केस, नखे कापत नाहीत. तेल, सुगंधी पदार्थ कमी वापरावे. उपवास करावा, एकादशी पाळावी. तसेच अनावश्यक प्रवास टाळावा. टीव्ही, मोबाईल, सिनेमा कमी बघावे. वेळ भजन, कीर्तन, ग्रंथ वाचनात घालवावे. या 4 महिन्यात लग्न, मुंज, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात करत नाही, कारण विष्णू निद्रे अवस्थेत असतात म्हणून. तसेच खोटं बोलू नये, कोणाची निंदा करू नये, राग, लोभ, अहंकार सोडावा. जास्तीत जास्त मौन आणि जप करावे. चातुर्मासाचे फायदे. शरीरातील विषद्रव्ये कमी होतात, मनाला शांती मिळते, घरात लक्ष्मी टिकते, पुढील वर्षभर आरोग्य चांगले राहते, स्वामी देवांची कृपा मिळते. या चातुर्मासामध्ये आपण कोणकोणत्या साधना कराव्या ते देखील थोडक्यात पाहूया. तसेच महादेवांच्या पिंडीवर दूध आणि दह्याचे अभिषेक करावे. तसेच चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास काही लोक 4 महिने एकाच वेळी जेवण करतात, तर काही तामसिक भोजनाचाही त्याग करतात. तसेच चातुर्मासामध्ये प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एखादी सुवासिन स्त्रीची म्हणजे सौभाग्यवती स्त्रीची नित्य नियमाने ओटी भरावी. चातुर्मासात 4 महिने सुंदरकांड किंवा रामायणाचे पठण अवश्य करावे. माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी आणि पुण्यदायी ठरते. चातुर्मासात दान करणे हे विशेष शुभ फल देणारे मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे जीवन
संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम मानले जाते. त्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच या महिन्यात केलेल्या कोणतीही उपासना किंवा साधना लवकर फलप्राप्ती देते. मंडळी, चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप जरूर करावा. तसेच पुरुष सूक्त दिवसातून एकदा तरी वाचावे किंवा श्रवण करावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातील 14वा अध्याय दररोज वाचू शकता. खूपच प्रभावशाली आणि पुण्यदायी आहे. चातुर्मासामध्ये भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेव नमो या मंत्राचा दररोज जप करावा, म्हणजे भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात. चातुर्मासामध्ये येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शिवशंकरांची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असं म्हटलं जातं की जो भक्त खऱ्या मनाने भगवान शिवशंकरांची विष्णूंची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील संकटे, अडथळे, अडचणी कायमचे दूर होतात. चातुर्मासात तपस्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणची कथा आणि जप किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच मंडळी, या चातुर्मासामध्ये सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज श्री विष्णू सहस्रनाम किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. चातुर्मासात 4 महिन्यात दररोज भगवद्गीतेतील एक अध्याय सुद्धा वाचू शकता किंवा श्रवण सुद्धा तुम्ही करू शकता. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय आणि 7 अध्याय आवर्जून वाचावे. चातुर्मासात या 4 महिन्यात तुम्ही दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या एखाद्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालाव्यात. हा सुद्धा अगदी सोपा नियम तुम्ही चातुर्मासामध्ये करू शकता. चातुर्मासात 4 महिन्यात दररोज तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांच्या पिंडीवरती 11 किंवा 21 किंवा 108 बेलपत्र अर्पण करा. तसेच महादेवांच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे. हा सुद्धा नियम तुम्ही करू शकता. तुम्ही हे नित्य नियमाने केल्यास भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त होते. चातुर्मासाच्या महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावावा. तसेच दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला सुद्धा घास द्यावा किंवा एखादी भाकरी, ताजी भाकरी गाईला खाऊ घालायची. हिरवा चारा गाईला खाऊ घालायचा आहे. जे विद्यार्थी आहेत, लहान मुलं असतील तर त्यांनी गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे. पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, भोजन करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फळ प्राप्त होते आणि भगवान श्री हरी विष्णूंची कृपा आपल्यावरती सदैव राहते. चातुर्मासात 4 महिने दररोज श्रीकृष्णाला आणि भगवान श्री हरी विष्णूंना तुळस अर्पण करावे. तुम्ही शुक्रवारी श्री सुक्ताचे 11 वेळा दररोज नित्य नियमाने पठण करावे. तसेच पहा, बेलाच्या झाडाखाली तुम्ही दररोज संध्याकाळी अवश्य दिवा लावायचा आहे. बेलपत्राचे झाड हे महादेवांचे रूप आहे, म्हणून त्याची अवश्य पूजा करावी. अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभ फळ लवकरच प्राप्त होते. मंडळी, या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक आहार कराल तेवढे चांगले. श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, आश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्तीत जास्त करावा. शक्य तितके मन भगवंतामध्ये गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करावा. मंडळी, श्रीकृष्णाच्या मूर्तीवर, फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे असेल तर श्रीकृष्णाचा फोटो असेल किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा विठ्ठलाचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्याच्यावर तुम्ही दररोज पारिजातकाचे फूल अर्पण करू शकता. अशा पद्धतीने तुमच्याकडून 4 महिन्यामध्ये 1 लाख पारिजातकाची फुले अर्पण झाली पाहिजेत. श्री हरी विष्णूंना तुळशी अर्पण करणे म्हणजे 1 लाख तुळशीची पानं तुम्ही या 4 महिन्याच्या काळात अर्पण कराल तर या पद्धतीने देखील तुम्ही संकल्प घेऊ शकता. त्याचबरोबर हे 4ही महिने तुम्ही दुर्गा सप्तशतीचे दररोज पठण करू शकता, म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता. त्याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण करू शकता, संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करू शकता. तसेच तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण देखील करू शकता. शिवलीला अमृत ग्रंथाचे 11वा अध्याय आहे, तर तो तुम्ही दररोज पठण किंवा श्रवण करू शकता. बरोबर मंडळी, श्री गणेशांना देखील तुम्ही रोजच्या रोज दुर्वा अर्पण करायच्या आहेत. म्हणजे या 4 महिन्यामध्ये 1 लाख दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना
अर्पण करायचे आहेत। मंडळी, आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत महादेवाला या 4 महिन्यामध्ये 1 लाख पांढरी फुलं अर्पण करतात। म्हणजे रोज काही असं ठरलेलं नाही की रोज 2000 असं काही नाही। रोज म्हणजे या 4 महिन्यामध्ये 1 लाख फुले जी आहेत तर ती मोजून शिवलिंगाला अर्पण करावी। बघा, या चातुर्मासामध्ये बरेच लोक असतात ते कांदा, लसूण, वांगी हे 4 महिने सोडतात आणि कांदा लसूण न टाकता जो पदार्थ बनवता येतात तर ते पदार्थ बनवून खातात। काही भाज्या म्हणजे वरण यामध्ये कांदा लसूण वापरला जात नाही, त्याशिवाय जेवण बनवलं जातं आणि ते खाल्लं जातं। त्याचबरोबर वांगी सुद्धा या 4 महिन्यामध्ये खाल्ली जात नाहीत। याशिवाय या चातुर्मासात तुम्ही दानधर्म भरपूर करू शकता। आपल्या पितरांच्या नावे दानधर्म करू शकता किंवा तुम्ही बघा या 4ही महिन्यामध्ये एखाद्या गरजू गरीब व्यक्ती असेल, एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज शिधा तुम्ही देऊ शकता। चातुर्मासामध्ये बालकृष्णाला जर तुम्ही तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करण्याची सेवा करत असाल तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला सुरुवात करायची आहे। अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवसापासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकते। तसेच बघा, श्री हरी विष्णूची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्रनामाचा दररोज तुम्ही पठण करू शकता किंवा विष्णू सहस्रनामावली म्हणता म्हणता तुम्ही आपल्या देवघरातील बालकृष्णाची मूर्ती जी आहे त्यांना तुळशीपत्र अर्पण करू शकता किंवा पिवळी फुले जी आहेत तर ती देखील अर्पण करू शकता। याचबरोबर तुम्हाला जे काही पारायण करण्याची इच्छा आहे, जे काही स्तोत्र मंत्र पठण करण्याची इच्छा आहे पण काही अडचणीमुळे, काही कारणामुळे त्यापर्यंत तुम्हाला शक्य झालं नाही, तुम्ही करू शकला नाही तर या चातुर्मासामध्ये संकल्प घेऊन 4 महिने तुम्ही जे काही सेवा आहे तर ती करू शकता। संकल्प आषाढी एकादशीला घेण्यात झालं नाही तर हरकत नाही। तुम्ही कोणत्याही दिवशी, कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये तुम्ही कोणत्याही सेवेचा संकल्प घेऊ शकता। तसेच बघा, तुम्ही संकल्प करू शकता। मुलांचं जर तुमचं लग्न लवकर होत नसेल त्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता। या 4 महिन्यामध्येच मुलांसाठी चांगले स्थळ येऊन 4 महिने झाल्यानंतर मुलांचं लग्न देखील ठरेल। या चातुर्मासामध्ये जी काही अशुभ कामे आहेत तर ती देखील आपण थोडक्यात पाहूया किंवा आपण या चातुर्मासामध्ये काय करू नये हे देखील थोडक्यात जाणून घेऊ। चातुर्मासामध्ये केली जात नाही त्यापैकी पहिलं म्हणजे या 4 महिन्यामध्ये मुंज केले जात नाही, लग्न केलं जात नाही, यज्ञ केले जात नाही आणि गृहप्रवेश सुद्धा केला जात नाही। मंडळी, अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचं पालन केल्यास आपलं आरोग्य सुधारेल, मानसिक पीडा नाहीशी होईल, सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, तसेच सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल। अशा प्रकारच्या मानसिक दृढता प्राप्त होते, तसेच आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो। त्याचबरोबर चातुर्मासात 4 महिने या प्रकारच्या नियमाचं पालन केल्यास भगवान विष्णू व शिव यांची कृपा प्राप्त होते। जीवनात आनंद, सुख, समृद्धी याची वाढ होते आणि तुमच्या जीवनामध्ये त्याग, समर्पण याची भावना वाढते। बघा, चातुर्मास का पाळता, शास्त्र काय सांगते तर बघा, या 4 महिन्यात भगवान विष्णू क्षीरसागरात योग निद्रेत जातात। निसर्गात पण पाऊस, रोगराई जास्त असते म्हणून शुद्धीचा काळ, ऋषी मुनी या काळात तपस्या करायचे। शरीर आणि मन शुद्ध करण्याचा काळ आहे। चातुर्मासाचे फायदे: शरीरातील विषद्रव्ये कमी होतात, मनाला शांती मिळते, घरात लक्ष्मी टिकते, पुढील वर्षभर आरोग्य चांगले राहते, स्वामी देवांची कृपा मिळते। तसेच या 4 महिन्यानंतर शेवटी काय करावे? उद्यापन। कार्तिक एकादशीला चातुर्मासाचे उद्यापन करतात। ब्राह्मण भोजन किंवा तुम्ही दान करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार। मंडळी, तुम्ही या चातुर्मासात कोणता नियम पाळणार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा। धन्यवाद।